हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आजचा हा ब्लॉग जो आहे तो आपला मराठीत असेल, कारण की माझे जे वर्गमित्र आहेत त्यांनी खास मला सांगितलं आहे की त्यांना आपला जो पुढचा ब्लॉग आहे तो मराठीत शूट करा, की त्यांना मराठीत बोललेलं आवडेल वगैरे असं बोललेलं आहे. तर आपण त्यांच्या खास फरमाईशवरती हा ब्लॉग जो आहे तो मराठीत शूट करतोय. आता आपण चाललेलो आहे म्हातारडेश्वर मंदिर. म्हातारडी गावामध्ये एक मंदिर आहे शंकरांचं, तर तिथे आपण चाललेलो. आपण आलेलो आहे अभिदादाच्या गाडीवरती. तुम्ही गाडी बघू शकता, आमची युनिकॉर्न. आणि आपल्याला ही जी ट्रेन दिसते हिला पार करून त्या साईडला जायचं आहे. ओके, जोही डोंबिवली कल्याण वगैरे जो राहत असेल त्याला हे मंदिर माहीत असेल, त्या वेमध्येच दिसतं. हे ज्या पटरी आहेत यांना पार करून आपल्याला जायचं आहे तिकडे. आपण मंदिराच्या इथं पोचलो आहे. काल माझा एक मित्र आलेला इथे आणि त्याचं इथे पाकिट पडलं होतं. काल तो फिरण्यासाठी आला होता पण त्याचं पाकिट पडलं होतं. इकडे तुम्ही बघू शकता दुसरे मित्र परिवार इथे क्रिकेटही खेळत आहेत. इकडे जो आहे छोटासा तळ म्हणू शकतो त्याला आपण, त्यामध्ये कमळाची फुलं येत आहेत. मंदिर एकदम छान आहे आपलं. हे बघू शकता वरनं ट्रेन जाते कल्याण डोंबिवली साईडला. ओके, एक्सप्रेसवाली आहे ही. जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला एकदम सावधानच्या रीतीने यावं लागेल, कारण की 6 ते 7 पटऱ्या असतात, त्या तुम्हाला पार करून घ्यावे लागतात. तो S24मध्ये फोटो काढतोय आणि तो आतमध्ये येऊ नाही शकत. तुम्हाला माहिती आहे आज संडे आहे तर लोकांच्या घरी कापाकापी असते. त्याच्या घरी पण थोडी कापाकापी झालेली आहे. तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे. मी जातो आहे आतमध्ये मंदिरामध्ये. ते आपले नंदी भगवान आहेत. ओके, मंदिर तुम्ही बघू शकता. इकडे जो आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर अशी गर्दी असते. आतमध्ये जी आहे ती शंकरांची पिंड आहे, तुम्हाला दाखवतो मी. ही आपली शंकरांची पिंड आहे. मला आपण नमस्कार करू आणि तुम्हाला बाकीचं परिसर दाखवतो मी. प्रशांत मी घेतलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. बसण्याची व्यवस्था आहे इकडे. दशक्रिया विधी वगैरे होत असतात. ओके, तर इकडे त्यांनी एक हॉल टाईप केलेलं आहे छोटंसं. भरपूर लोक इथे बसण्यासाठी वगैरे रिलॅक्स करण्यासाठी येतात, खेळण्यासाठी येतात, फॅमिली टाईमसाठी. एकदम मस्त असं मंदिर आहे हे. ओके, हा पण एक हॉल टाईपच आहे. अभि भाईला ताण लागले तो पाणी पितोय. आपली वंदे भारत ट्रेन ही चालली आहे. ही वाटतं पुण्यावाली आहे. यात गेलेलो आहे मी. आता इथे येऊन पुढे आपलं एक दुसरं मंदिर आहे. ओके, एक दुसरं मंदिर आहे आपलं, ते तुम्हाला दाखवतो मी. जय हनुमान, बजरंगबली की जय. हे आपलं हनुमानांचं मंदिर आहे. परिसर तुम्ही बघू शकता किती हिरवागार आहे. आताच मगाशी पाऊस ऊन असं वातावरण इथे चालू आहे. पाऊस पडून गेल्यानंतर इथे हिरवळ बघू शकता. इथे आपल्या मित्रबांधवांनी क्रिकेट खेळण्यासाठी एक थोडासा असा पिच टाईप बनवलेला आहे. त्याच्यावरती क्रिकेट खेळत आहेत. ओके, वातावरण अतिशय सुंदर दिसतं आहे. पाठी जो डोंगर दिसतोय तो मुंब्र्याचा डोंगर आहे आपला. तिथेही एक देवस्थान आहे मुंब्रादेवी करून, तेही भरपूर फेमस आहे. तिकडेही आपण जाऊ. ओके, तिकडचाही आपला एक ब्लॉग येईल आपला. ठीक आहे, इथे एक फॅमिली जो आहे ते फोटोशूट वगैरेसाठी करण्यासाठी आलेली आहे. ठिकाणी लहानपणापासून येतो आहे मी. आधी त्या गावातच राहायचो, दातिवली गाव म्हणून. इकडे जवळच आहे, 5 ते 10 मिनिटावरती तिकडे राहायचो. तर माझे वडील जे आहेत ते मला इथे घेऊन यायचे महाशिवरात्रीला. आपण जसं महाशिवरात्रीला शंकरजींच्या मंदिरामध्ये जातो पाया वगैरे भरण्यासाठी, त्या ठिकाणी मी यायचे. असं नाही की मी पहिल्यांदा झालं, भरपूर वेळेस आलो. मी बोललो की तुम्हाला पण सांगतो जे जवळपास आपल्या ठिकाणी राहतात. ओके, त्यांच्यासाठी एक पीसफुल जागा आहे सॅटर्डेसाठी. जेवण वगैरे केलं तुम्ही, व्हेजिटेरियन टाईप जेवण वगैरे केलं तुम्ही इथे बसण्यासाठी येऊ शकता. एकदम आनंददायी तुम्हाला वाटेल. मी इथे मंदिराला चक्रा मारतो.
आणि मराठी ब्लॉग बनवायचा विषय म्हणजे असा आहे की माझे भरपूर मित्र बोलतात की मराठीमध्ये बनवू आपल्याला काही इश्यू नाही आहे. बट मराठीमध्ये बनवतो तर माझे जे काही सबस्क्रायबर आहेत ते दुसऱ्या स्टेटमधले आहेत, म्हणजे दुसऱ्या राज्यामधले जे ऑफिसमध्ये ते आहेत UPचे झाले, बिहार, ओडिसा या स्टेटमधले, तर त्यांना मराठी समजत नाही. तर त्यांच्यासाठीही आपण ब्लॉग बनवतो, तुमच्यासाठीही बनवतो. तर तुम्ही असं बोलू नका की हिंदीमध्येच का बनवतो. आपण दोन्ही बघा, दोन्ही आपले भाऊ आहेत. तुम्ही पण मराठी बांधव, माझे भाऊ आहेत ते पण आपलेच आहेत, माझ्या सबऑर्डिनेट आहेत, माझ्यासोबत काम करतात. तर आपल्याला दोघांसाठी काम करायचं आहे. ओके, आपला व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी आहे, ना की पर्टिक्युलर कोणासाठी. तर तुम्ही ह्या गोष्टी राग मानू नका की मराठीमध्ये आपले ब्लॉग येत नाही, येतील. आता आपला पुढचा जो सण आहे चालू होणार आहेत ते आता जसं की आपला जून महिना आहे, याच्यानंतर आपले जुलैमध्ये तर काही सण नाही आहेत. ऑगस्टपासून आपले सण चालू होतील. 15 ऑगस्ट वगैरे झाला तो सर्वांचाच आहे पॅन इंडियाचा. नंतर गणेशोत्सव येईल, नवरात्री येतील. गणेशोत्सवामध्ये आपले जास्त व्हिडिओ येतील, कारण की आपल्याला ऑफिशियल सुट्ट्या पण भरपूर आहेत. माझ्या स्वतःच्या घरी गणपती असतो, तुम्ही येऊ शकता दर्शनाला. आणि तसं आपण लालबाग वगैरे कवर करणार आहोत, तर त्या ठिकाणी आपले भरपूर व्हिडिओ येतील. ओके, आणि ते मराठीमध्ये असतील. आपण मराठी दोन्ही करू. ओके, कोणाला आपल्याला हर्ट करायचं नाही आहे, ठीक आहे. तर आपले मराठी आणि हिंदी दोन्ही असे व्हिडिओ असतात. या व्हिडिओमध्ये खास थँक्स बोलेल तो म्हणजे अभिला, की तो वेळात वेळ काढून मला इकडे या ठिकाणी घेऊन आला. त्याच्या गाडीवरती मी त्याला बोललो होतो, कारण की मी आज एकटाच होतो. दुसरा जो मित्र आहे तो गेला आहे फिरायला दुसऱ्यासोबत, तर त्या दुसऱ्या फ्रेंडसोबत. तर मी एकटाच होतो. तो अभि बोलला की मी येतो, मी घरीच आहे. तर त्याच्यासोबत वेळात वेळ काढून आला तो माझ्यासोबत. तो बोलला आपण एक्सप्लोअर करू जरा, मला पण बघायचं. तोही आला होता 2-3दा, पण तो बोलला की तुझ्यासोबत येतो म्हणून. मला इकडे येऊन एकदम पीसफुल वाटतं, एकदम शांत असं वाटतं, कारण की वातावरणाच्या हिशोबाने आपण हे करतो. हिरवळ बघितली की तुम्हाला काही कोणालाही एकदम मस्त शांत असं वाटतं. असा जो वातावरणाचा ठिकाण जो असतो तो आपला गावच असतो. सध्या गावी जाता येत नाही, गावचा पण आपला एक ब्लॉग येईल. गावाला पण माझ्या गावाला जे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या तुम्हाला दाखवेल. आता आपण या जागेची रजा घेऊ आणि जाऊ दुसऱ्या ठिकाणी. अभि बोलला आहे की आपण आता दुसऱ्या ठिकाणी जरा थोडं एक्सप्लोअर करू. जावं असं वाटत नाही आहे, पण जाऊ, कारण की येऊन आम्हाला 40-1 मिनटं तर झालीच असतील. तुम्ही वातावरण बघू शकता, ढगाळ वातावरण आहे. मध्येच ढगाळ वातावरण होते, मध्येच ऊन होते. इथे असं चालताना असं वाटतं गावी आलं आहे. 2 वर्ष झाले गावी गेलो नाही मी. प्लॅन चालला आहे नेक्स्ट मंथमध्ये गावी जाण्याचा. तिकडे भरपूर एकदम सुंदर वातावरण आहे, ह्याच्यापेक्षा जास्त हिरवळ आहे. तिथे डॅमही आहे गावाच्या जवळ. यावर आपला ब्लॉगही होईल, त्याच्यावरती 1-2 ब्लॉग येतील आपले मस्त. डॉगी गँग बघा पुढे, डॉगी गँग हा बघा इकडे सुमो, हा शांत आहे. पुढे फुल गँग आहे डॉगींची. माय सिटीला जायचा आपला प्लॅन झालेला आहे आणि आपण चालले त्याच रस्त्याने. तुम्ही बघू शकता इथे माय सिटीच्या रुणवाल माय सिटीच्या बिल्डिंग दिसते. तिकडे जरा एक्सप्लोअर करू आपण. आपण चाललो आता मानपाड्याच्या रस्त्याने. डेव्हलपमेंट बघू शकता, भरपूर गावं जी आहेत ती डेव्हलप होत चाललेली आहेत. आपला दिवा गाव, दादिवली गाव पण डेव्हलप होईल. मी ज्या एरियामध्ये राहतो गणेशनगरमध्ये, तिथे अजून डेव्हलपमेंट आलेलं नाही, पण नागासन गाव म्हणून आहे तिथपर्यंत डेव्हलपमेंट चालू आहे त्यांची. रस्ते वगैरे बघा, हे जे सर्व रस्ते आहेत ना ते या बिल्डर लोकांनी बनवलेले आहेत. ज्यांनी हे जे टावर बांधलेले आहेत ना, जसं तुम्ही बघता व्हिडिओमध्ये रस्ते बघू शकता तुम्ही. एकदम अप्रतिम असे रस्ते बनवलेले आहेत त्यांनी. गाडी एकदम स्मूथ चालवणारे जे आहेत गाडी एकदम स्मूथ गाडी चालवतात. फायनली आपण पोहोचलोय मानपाड्याला. आणि मानपाड्याला ट्रॅफिक असतं, कारण की मेट्रो स्टेशन काम चालू आहे. इकडे मेट्रोचं काम चालू आहे आणि माय सिटीच्या इकडे जे आहे मेट्रो स्टेशन बनते, त्यामुळे इथे एकदम भली मोठी ट्रॅफिक असते संध्याकाळची. आज जी आहे आपलं संडे आहे, त्यामुळे इथे ट्रॅफिक कमी वाटते. पण जो रेग्युलर बेसिस जो आहे इकडे एक हे जे आहे ते फेमस वडापावचं दुकान आहे. भरपूर लोक इथे थांबून वडापावचा आस्वाद घेतात. पुढे गेलात तर तिकडे तुम्हाला डीमार्ट मिळेल.
रस्ता जो इथे संपला, आम्ही युटर्न मारून परत चाललेलो आहे आमच्या घरच्या रस्त्याला. तिथे आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे. पुढेच एक फेमस वडापाव स्टॉल आहे, तिथे आपल्याला वडापाव खायचा आहे, कारण की मला आणि अभि दोघांना भूक लागलेली आहे. ट्रॅफिक थांबायचं नाव घेत नाही आहे. भरपूर वेळ झाला आहे आम्ही इकडेच उभे. आपल्याला रेस्टॉरंटला जायचं. तिथे तुम्हाला वडापावचं दुकान दिसतं आहे ना, तिकडे आपण जाणार आहोत. हरी वडापाव सेंटर म्हणून आहे, हा एकदम फेमस आहे इकडचा. आता आपण आलेलो आहे माय सिटीच्या मेन एंट्रन्समधनं. पाऊस पण सुरू झालेला आहे, थोडा थोडा पाऊस पण पडतोय. रस्ते भिजायला सुरुवात झालेली आहे. एरिया एकदम छान आहे, हा एकदम मस्त. आम्ही फिरण्यासाठी म्हणून इकडे आलेलो आहे, रूम वगैरे घ्यायला नाही. फ्युचरमध्ये बघू रूम इकडे घर घ्यायचं का नाही, पण फिरण्यासाठी एरिया एकदम छान आहे. माझा मित्र सौरभ, त्याला इकडे घर घ्यायचा विचार चालू आहे दादा. त्यासाठी डेमो फ्लॅट्स मी दाखवतोय. व्हिडिओमधनं डेमो फ्लॅट बघ आणि बुक कर तू घर. अच्छा ठीक आहे. ते पुढे आपल्या ओवीचं स्कूल आहे. रोड बंद तो काय माहीत नाही. बघा इथे रियान इंटरनॅशनल म्हणून स्कूल आहे. इथे आपली ओवी म्हणजे सौरभची माझी शाळेत येते खर्डी गावावरनं. तिथं हे स्कूल आहे. डेव्हलपमेंटच डेव्हलपमेंट आहे, बाकी काय ठेवलंच नाही. शेत जागा वगैरे काय ठेवलीच नाही. सर्व बाकीचे रोड होते ते सर्व त्यांनी कॉन्क्रीटमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. हा बघा रॉंग साईडला गाडी चालवते. आम्ही चालवते की तो चालवते माहीत नाही. आता चिटकलो असतो आम्ही त्याला. नाही ना, तो रोड बंद केला आहे. तो रोड बंद केला आहे. बघा हा जो आम्ही जाण्याचा जो रोड आहे तो बंद झाला आहे. आम्हीच वाटतं रॉंग साईडनी चाललो आहे. रॉंग साईडने आता 1 वे 2 वे एकच वे झालेला आहे. हा आपल्या गाडून गाडी दिसते ना तुला. आता आपण आलेलो आहे. सर्वांचे शॉप्स वगैरे आहेत. इथे तुम्हाला मॅगडी वगैरे मिळेल. इथे खास स्टारबक्स पण आहे इकडे, मॅगडी पण आहे इकडे आणि पिझ्झा हटही आहे. शाळा बघा गाईस, अशा शाळेत तर मी आजपर्यंत गेलो नाही, पण माझी मुलं जातील. आम्हाला जो आहे तो रस्ता चुकलेला आहे वाटतं. आम्ही नुसतं गोल 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 फिरते. सर्कलच येतात आणि स्पीड ब्रेकर, सर्कल स्पीड ब्रेकर. तुला नाही रे, आपण आलो इथे. कुठे? याची जरा व्हिडिओ काढूया. तुम्हाला शाळा दाखवायला आलेलो आहे आम्ही. तुम्ही पण तुमच्या मुलांना या शाळेमध्ये टाका, त्यांचं फ्युचर ब्राईट करा. हिरो स्कूल, डिस्कवर युअर सेल्फ. इथे जे आहे यांनी छोटी कॉलनी टाईप बांधलेली आहे शॉपसाठी. इथं ऑल टाईप्स ऑफ शॉप तुम्हाला मिळतील. मेडिसिनवाले, केक शॉप, ओके तुम्हाला जसं दिसत आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. ते मला गोलमालसारखं वाटतं. गोलमाल मूवीमध्ये जसं येल्लो या तारक मेहता त्या टाईप वाटत आहेत मला या बिल्डिंग्स म्हणजे 1+1 बनवलं आहे. तुम्हाला जे बोललो इथे पिझ्झा हट आहे, KFC आहे. तरी तुम्ही या रस्त्याने, मानपाड्याच्या रस्त्याने जर जात असाल, भूक लागली आहे, KFCमध्ये पिझ्झा हटमध्ये येऊ शकता आणि मील तुमचं एन्जॉय करू. ट्रॅफिक हेवी ट्रॅफिक. इकडे डोंबिवली बोललं तर हेवी ट्रॅफिक. मानपाड रस्ता मेट्रोचं काम चालू आहे तर पूर्ण हेवी ट्रॅफिकच आहे. भरपूर टाईम आमचा जो आहे तो ट्रॅफिकमध्येच वेस्ट होतो. सूर्य उगवलेला आहे. आपलं आभाळच्या इथे ढगाळ वातावरणच्या इथे केलेलं आहे. सूर्य तुम्ही बघू शकता. हे जे आहेत हे आपले बुलेट ट्रेनचं स्टेशन बनत आहे आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर. त्याचे हे त्यांनी याला काय बोलतात, ब्लॉक्स, पिलर उभारलेले आहेत. माझ्या घरापासून 5 ते 10 मिनिट 5 मिनिटाच्या अंतरावरती हे स्टेशन जे आहे किंवा कारशेडचे बोलतो बुलेट ट्रेनचं ते बनणार आहे म्हात्रडी गावामध्ये. म्हात्रडी गाव आणि माझ्या घरामध्ये 5 ते 6 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. तर याचा फायदा आम्हाला भविष्यात होईल का नाही माहिती नाही, पण बघू, झाला तर तुम्हाला समजेलच. इकडे जे आहे यांनी सर्व सामान आणून ठेवलेलं आहे. बघा इथे फोटो पण लावलेला आहे बुलेट ट्रेनचा. ठीक आहे, इथं यांचं स्टेशन बनणार आहे. तुम्ही बघू शकता. वर्ष लागतील, 5 ते 6 वर्ष लागतील. मला वाटत नाही गव्हर्नमेंटचं काम आहे ते एवढं लवकर होईल, पण होईल. यांचा फायदा सर्वांनाही होईल. आकाशन फाटक आपला आणि याच्या पुढे आपलं घर आहे.
इकडनं आपल्याला जायचं आहे आता गणेशनगर आणि गणेशनगरमधनं गणेशपाडा. इकडनं आपण असं जर पुढे गेलो सरळ रस्ता हा गणेशनगरला जातो आणि त्याच्यामधनं गणेशनगरला पोचलं गणेश मंदिर लागेल त्यातनं लेफ्ट घेतलं की आपलं घर येतं म्हणजे गणेशपाड्यामध्ये JK हाईट्स. बघू शकता आपण आपल्या एरियामध्ये पोहोचलेलो आहे आणि हा आपला रस्ता आहे रेग्युलर. पुढे जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं ही आपली शाळा आहे, तुम्हाला दाखवतो मी. ही शाळा 5 ते 10 कमीच बोललो, 30-35 पावलं वॉकिंग डिस्टन्सवरती आपली 5 माळ्याची बिल्डिंग म्हणजेच आपला 5 माळ्याचा JK हाईट्सचा टॉवर आहे. टॉप फ्लोअरला तुमचा भाऊ राहतो. ही जी शाखा दिसते सर्वात वरती आपलं घर आहे. ओके, हा आपला टॉवर आहे, तुम्ही बघू शकता. फायनली मी घरी पोचलेलो आहे. ओके, आणि आपला हा व्हिडिओचा एंड आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर जण व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाही, असेच निघून जातात. आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर, नसेल आवडला तरी करायचा आहे. आणि याच्या पुढचा व्हिडिओ आपला लवकरच येईल. सबस्क्राईब केल्याने तुम्ही बेल आयकॉन दाबली तर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. बाय.